मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झाली आहे। महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। दुसरीकडे भाजप कोर कमिटीने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावरती बैठक सुरू आहे। भाजपचा उमेदवार थोड्याच वेळात महापौरपदाचा अर्ज दाखल करणार आहे। काँग्रेसनेही महापौरपदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे सपाही महापौरपदाच्या शर्यतीत उतरणार आहे। नगरसेवक रईस शेख हे महापौरपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत। 7 नगरसेवक असलेल्या मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही। त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे ज्याच्या बाजूनं त्याचा महापौर होण्याची शक्यता अधिक आहे। आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असून आम्हाला कोणीही कमी लेखू नये असा इशारा मनसेनं दिला आहे। मनसेसाठी या क्षणाला सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत आणि आमच्यासाठी अजूनपर्यंत तरी कोणाचा काही तसा प्रस्ताव आलेला नाही आहे। आम्हाला कोणी अस्पृश्य नाही आणि आम्हाला कोणी गृहीतही धरू नये। मी तुम्हाला आता सांगितलं तसं आमच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की सर्व पर्याय खुले असतील। एक मात्र नक्की की मुंबईचा होणारा महापौर मराठी मात्र नक्की असेल। प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या मारेकऱ्यांना अटक करत नाही तोवर त्यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका किरवले यांचे कुटुंबीय आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे। किरवले यांचं पार्थिव सध्या सीपीआर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम विभागात ठेवण्यात आलंय। आंबेडकरी चळवळीचे कोल्हापूरमधले ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक कृष्णा किरवले यांची शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी संशयित प्रीतम पाटील याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यासोबत त्याच्या आईलाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। कोल्हापुरात उद्यान अधीक्षक गणेश खाडेला मारहाण करण्यात आली आहे। स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाडेला चोप दिलाय। खाडे हा कर्मचारी महिलांना अश्लील मेसेज पाठवत असल्याची तक्रार स्वाभिमान संघटनेकडे करण्यात आली होती। त्यानंतर संतप्त स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खाडेला चोप दिलाय। नोटबंदीनंतर सामान्य नागरिकांना 2000 रुपये मिळत नव्हते, पण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा या शाखातून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 150 कोटी रुपये काळ्याचे पांढरे केल्याचा आरोप सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केलाय। खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांची सीबीआयने चौकशी करून त्यांना अटक करावी अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे। रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत। नोटबंदीच्या काळात जळगाव जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत 73 लाख रुपये काळ्याचे पांढरे केल्याप्रकरणी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, व्यवस्थापक डी.बी. पाटील, रोखपाल रामशंकर गुजराती यांच्यासह अज्ञात व्यक्तींवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक नुकतीच पार पडली। त्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर 699 पैकी 540 मतं नोटा म्हणजेच यापैकी कोणीही नाही या रूपात नोंदवली गेली। चाकूर तालुक्यातल्या घरणी इथल्या पंचायत समिती निवडणुकीतली ही घटना आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच मतदान केंद्रावरून नोटाला पडलेली ही बहुधा देशातली पहिलीच घटना असू शकते। दरम्यान काँग्रेसच्या पराभूत उमेदवारानं याला मतदान यंत्रातला घोळ कारण असल्याचा आरोप करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। हॉलिवूडच्या लॉयन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। सनी आणि त्याचे आई वडील कृष्णकुंजवर जात राज यांना भेटले। ऑस्कर दरम्यान रेड कार्पेटवर वावरणारा सनी राज यांच्यासोबतही मनमोकळ्या गप्पा मारताना दिसला। यावेळी राज यांनीही सनीला जवळ घेत त्याचं भरभरून कौतुक केलं। त्याचबरोबर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले। पुढच्या वर्षी मे महिन्यात बालकवींचा 100वा स्मृतिदिन आहे, त्याचं औचित्य साधत रेल्वे मंत्र्यांनी हे आदेश दिले। 5 मे 1918 रोजी भादली रेल्वे स्थानकावर बालकवींचा अपघाती मृत्यू झाला। बालकवींच्या जन्मशताब्दीनिमित्त भादली रेल्वे स्थानकावर 1990 साली बालकवींचं स्मारक बनवलं गेलं। मात्र आता जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे भादली रेल्वे स्टेशन जवळचं बालकवींचं हे स्मारक धोक्यात आलंय। त्याबाबतचं वृत्त सर्वात आधी झी 24 तासनं दाखवून या प्रश्नाला वाचा फोडली होती। झी 24 तासच्या या वृत्ताची राज्य सरकार पाठोपाठच रेल्वे मंत्र्यांनीही दखल घेतली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।